विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक विलास यश टाले, राज्यशास्त्र विभाग, कला महाविद्यालय बुलढाणा. आजचा आपला अध्यापनाचा विषय आहे उद्देशपत्रिका आणि या उद्देशपत्रिकेतील जे उद्देशपत्रिकेचे 3 भाग आहेत त्या भागांमध्ये क्रमांक 1 चा भाग आपण अभ्यासला, तो म्हणजे संविधानाचे उगमस्थान. आणि क्रमांक 2 च्या भागावर आपल्याला चर्चा करायची आहे. त्या क्रमांक 2 च्या भागाचं शीर्षक आहे राज्य व्यवस्थेचे स्वरूप. म्हणजे उद्देशपत्रिकेतील जे 5 शब्द मी तुम्हाला लाल रंगाच्या साहाय्याने किंवा लाल पेनने लिहिण्याचे सांगितले होते, ते 5 शब्द आणि त्या 5 शब्दाचा मूळ अर्थ आणि त्यांचा भारताच्या संविधानाच्या उद्देशपत्रिकेत घेण्याचा घटनाकारांचा उद्देश, ह्या बाबींचा आपल्याला या ठिकाणी आज अभ्यास करायचा आहे. अतिशय महत्त्वाचं हा भाग, कारण उद्देशपत्रिकेवरूनच भारताच्या राजकीय व्यवस्थेचं स्वरूप कसं आहे हे दर्शविण्याचं काम या 5 शब्दांनी केलेलं आहे. म्हणून बाहेरून जर कोणी आपल्या भारताच्या राजकीय व्यवस्थेचं स्वरूप अभ्यासू इच्छित असेल तर त्याला सर्वात प्रथम राज्यघटनेमध्ये किंवा संविधानामध्ये प्रवेश करण्याची मुळीच गरज नाही. तो ढोबळमानाने संविधानाच्या अंतरंगात शिरण्या अगोदर भारताच्या राज्यव्यवस्थेचं स्वरूप काय आहे हे उद्देशपत्रिकेतील या 5 शब्दावरून ओळखू शकतो, जाणू शकतो. त्याचं व्यवस्थेचं स्वरूप स्पष्टपणे अधोरेखित सुद्धा करू शकतो. असे हे महत्त्वाचे 5 शब्द आणि त्या शब्दाचा अर्थ आज आपण पाहणार आहोत. यामध्ये पहिला शब्द आहे सार्वभौम. सार्वभौम या शब्दाचा अर्थ अतिशय महत्त्वपूर्ण असा आहे, कारण भारताला जरी 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळाले किंवा आपला भारत देश हा 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य झाला, तरीही तो त्या दिवशी खऱ्या अर्थानं सार्वभौम नव्हता. म्हणून स्वातंत्र्य आणि सार्वभौम यामध्ये फरक आहे. तोच फरक या ठिकाणी आपण आज अभ्यासणार आहोत. तोपर्यंत म्हणजे भारताचा राजकीय जो दर्जा होता तो वसाहतीचं राज्य असाच होता. म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य जरी मिळालं तरी तुमचा दर्जा मात्र इंग्रजांची वसाहत किंवा वसाहतीमधील एक राज्य असाच त्याचा दर्जा होता. परंतु 26 नोव्हेंबर 1949ला संविधान निर्मितीचे कार्य पूर्ण झाले आणि 26 जानेवारी 1950 पासून भारताचे संविधान अंमलात आले किंवा भारताला ते लागू झाले. त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं भारत हे एक सार्वभौम राज्य किंवा भारत हा सार्वभौम संपन्न देश म्हणून जगासमोर उभा राहिला. म्हणून सार्वभौम याचा अर्थ देशांतर्गत कारभारात व इतर कोणत्याही देशाशी व्यवहार करीत असताना कुठल्याही परकीय देशाचे किंवा सत्तेचे बंधन आपल्या देशावर राहणार नाही किंवा राहिलेलं नाही. अंतर्गत व बाह्य राज्यकारभाराबाबत संपूर्ण भारत स्वतःचे निर्णय घेण्यास पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. हा आहे सार्वभौम या शब्दाचा अर्थ. म्हणून पहिल्या शब्दावरून भारताची राजकीय व्यवस्था किंवा भारत देश हा सार्वभौम संपन्न देश म्हणून ओळखला जातो. दुसरा शब्द आहे समाजवादी, सोशलिस्ट. 1976 सालच्या 42व्या संविधान दुरुस्तीने समाजवाद या शब्दाचा भर किंवा या शब्दाची
टाकण संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये केलेली आहे. त्या अगोदर भारत हा समाजवादी देश होता, परंतु त्याचा डायरेक्ट शब्दप्रयोग हा कुठे संविधानामध्ये नव्हता, म्हणून हा शब्दप्रयोग करण्यात आला. समाजवादाचा उद्देश हा भारतात मोठ्या प्रमाणात असलेली आर्थिक विषमता कमी करण्यासाठी, श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी कमी करण्यासाठी अर्थव्यवस्थेचे जे स्वरूप आहे ते समाजवादी स्वरूप स्वीकारण्यात आलेलं आहे. एकंदरीत भारत सरकारने 1955 पासून समाजवादी समाजरचनाच निर्माण करण्याचा प्रयत्न चालू ठेवलेला आहे. समाजातील विषमतेची दरी कमी करून सामाजिक आर्थिक न्याय प्रस्थापित करण्याचा, समाजातील जनतेचे राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न करणे, जनतेचा शैक्षणिक सांस्कृतिक विकास करणे, अशा प्रकारची कल्याणकारी कार्य किंवा उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी समाजवाद किंवा समाजवादी हा शब्द संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये समाविष्ट केलेला आहे. यामध्ये त्यावेळची जर परिस्थिती किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा संबंधाचा थोडाफार विचार केला तर जगामध्ये त्यावेळी 2 गट तयार होते. एक अमेरिका प्रणीत भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा गट आणि दुसरा म्हणजे रशिया प्रणीत साम्यवादी विचारसरणीचा एक गट. भारताला मात्र या कोणत्याही गटात किंवा गटातील एका विचारसरणीत अडकून न राहता भारताने मधला मार्ग म्हणजे समाजवाद स्वीकारला. कारण भारतीय सामाजिक परिस्थिती ही भांडवलशाहीला पेलू शकत नव्हती आणि साम्यवादी विचारसरणीला अंगीकारून भारत मिळालेलं स्वातंत्र्य सुद्धा गमावू शकत नव्हती. अशा द्विधा परिस्थितीमधून भारतीय नेत्यांनी भारतासाठी समाज व्यवस्थेचाच किंवा समाजवादी व्यवस्थेचा, समाजवादी विचारसरणीचाच पुरस्कार आणि स्वीकार करून समाजवादी देश म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. 1991 नंतर मात्र यामध्ये खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण या मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यामुळे समाजवादी तत्वाशी असलेली भारताची बांधिलकी ही हळूहळू शिथिल होत आहे आणि भारत सुद्धा खुल्या अर्थव्यवस्थेकडे जात आहे. हे सत्य तुम्हा आम्हाला आज स्वीकारावंच लागेल. याचं कारण जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाचं माजलेलं तोंड, या 3 प्रक्रियांमुळे भारत सुद्धा, कारण जागतिकीकरणामुळे कोणताही एक देश स्वतःला आता अलग किंवा वेगळा ठेवून स्वतःची नीती किंवा स्वतःची विचारसरणी पूर्णपणे अंगीकारू किंवा अवलंबू शकत नाही. कारण आधुनिक युगामध्ये एक राष्ट्र हे दुसऱ्या राष्ट्रावर, दुसरं राष्ट्र हे तिसऱ्या राष्ट्रावर, तिसरं राष्ट्र हे म्हणजे एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे राज्यव्यवस्थेच्या स्वरूपामध्ये, विचारसरणीमध्ये सुद्धा बदल होत आहे. पण तरीसुद्धा भारतीय जनतेने आणि भारतीय सत्ताधारी राजकीय पक्षांनी, विरोधी पक्षांनी सुद्धा समाजवादच डोक्यात ठेवून भारताच्या राजकीय व्यवस्थेला उभारी देण्याचा प्रयत्न करावा, अशा प्रकारचाच विचार त्यांना फायदेशीर राहील, हे मात्र तितकंच महत्त्वाचं. क्रमांक 3चा शब्द आहे धर्मनिरपेक्ष, सेक्युलर. हाही शब्द, हाही म्हणजे कोणता? धर्मनिरपेक्ष हा शब्दसुद्धा 1976च्या 42व्या संविधान दुरुस्तीने उद्देशपत्रिकेत समाविष्ट केला आहे. म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीपासून किंवा संविधान लागू झाल्यापासून जरी भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, भारताचं संविधान सुद्धा धर्मनिरपेक्षच आहे, पण धर्मनिरपेक्ष या शब्दाचा कुठेही स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे मात्र त्याला थोडंसं महत्त्व
नसल्यासारखं झालतं, म्हणून धर्मनिरपेक्ष या शब्दाचा मुद्दामून प्रयोग केला. धर्मनिरपेक्ष राज्य निर्माण होईल याच दृष्टीने कलम 25 ते 28 मध्ये मूलभूत अधिकाराच्या प्रकरणात धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार समाविष्ट केला आहे. कारण भारतामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात. भारत हा बहुधार्मिक देश आहे. भारतीय संविधानाने मात्र कोणताही धर्माला राजधर्म म्हणून घोषित केले नाही. उलट धर्मनिरपेक्ष राज्य हे तत्व भारतीय राज्यव्यवस्थेने स्वीकारले. संविधानाच्या मूळ उद्देशपत्रिकेत जरी हा शब्द नव्हता तरी धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारा किंवा धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्था म्हणून कोणत्याही धर्माचा पुरस्कार करणार नाही, तसंच कोणत्याही धर्माचा विरोधही करणार नाही. धर्म ही प्रत्येक व्यक्तीची व्यक्तिगत बाब मानून सर्व धर्मांकडे समानतेच्या दृष्टिकोनातून भूमिकेतून पाहण्याचा प्रयत्न संविधानाने अंगीकारलेला आहे, स्वीकारलेला आहे. धर्माच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीला राजकारणात हस्तक्षेप करता येणार नाही. राज्य धार्मिक बाबतीत निरपेक्ष राहील असे स्पष्टपणे नमूद केले आहे. आणि म्हणून राज्यव्यवस्थेच्या स्वरूपामध्ये धर्माच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर धर्मनिरपेक्ष राजकीय व्यवस्था हे राज्यव्यवस्थेचं स्वरूप या धर्मनिरपेक्ष शब्दावरून स्पष्ट होते, निर्देशित होते. धर्माबद्दलची देशाची राजकीय व्यवस्थेची वाटचाल ही स्पष्ट झालेली आहे. तिसरा शब्द आहे क्रमांक 4 लोकशाही. दॅट्स कॉल्ड डेमोक्रॅटिक. म्हणजे भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेत लोकशाही या शब्दाचा उल्लेख केलेला आहेच. लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता. भारतीय संविधानाने जनतेचं सार्वभौमत्व मान्य केलेलं आहे आणि जनतेच्या सार्वभौमत्वातून प्रातिनिधिक लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार, अंगीकार भारताने केलेला आहे. आणि हे सर्व संविधानकर्त्यांनाही अपेक्षित होतं. संविधानकारांना सुद्धा सामाजिक लोकशाही अभिप्रेत होती किंवा संविधानाच्या माध्यमातून त्यांना सामाजिक लोकशाहीचं वृद्धिंगत करायची होती. राजकीय लोकशाहीचे रूपांतर सामाजिक लोकशाही झाले तरच खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वे सामाजिक लोकशाही प्रस्थापित करू शकतील अशा प्रकारचा विश्वास घटनाकारांना होता. आणि म्हणूनच भारतीय संविधानामध्ये सामाजिक लोकशाहीचा उद्देश किंवा सामाजिक लोकशाहीची स्थापना करण्यात आली आहे. भारताच्या संविधानात भारतातील प्रौढ स्त्री पुरुषांना म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्वांनाच मतदानाचा अधिकार भारतीय संविधानाने प्रौढ मताधिकाराच्या तत्वातून दिलेला आहे. आणि त्या माध्यमातून भारतात प्रातिनिधिक लोकशाही पद्धतीचा स्वीकार करून लोकशाही शासन प्रस्थापित करावे अशी उद्दिष्टे उद्देशपत्रिकेतून या शब्दाच्या माध्यमातून सूचित केलेली आहेत. म्हणजे आपल्याला आपल्या राज्यव्यवस्थेचं स्वरूप कसं आहे हे लोकांना सांगण्याची गरज नाही. लोकशाही हा शब्द त्यांना सांगून टाकेल की भारतामध्ये लोकशाही आहे. आणि 5वा शब्द महत्त्वाचा गणराज्य, रिपब्लिक. भारताच्या संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये गणराज्य या शब्दाचा सुद्धा अंतर्भाव केलेला आहे. गणराज्य म्हणजे ज्या देशाचा सर्वोच्च प्रमुख जनतेद्वारा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निवडला जातो त्या देशाच्या शासन व्यवस्थेला गणराज्य शासन पद्धती असं म्हणतात. कोणता प्रमुख? सर्वोच्च शासन प्रमुख. भारतामध्ये सर्वोच्च शासन प्रमुख कोण आहे? राष्ट्रपती आहे. आणि म्हणून राष्ट्रपती हे पद आनुवंशिक नाही. दर 5 वर्षाला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरता अप्रत्यक्षरित्या त्या पदावरील व्यक्ती निवडल्या जाते
म्हणून भारत हे गणराज्य आहे किंवा भारतात गणराज्य शासन पद्धती आहे. या ठिकाणी आपण कंपॅरिझन जर केली, इंग्लंड आणि भारत या दोन देशामध्ये दोन्ही देशात लोकशाहीची शासन व्यवस्था आहे, पण इंग्लंड गणराज्य नाही, भारत मात्र गणराज्य आहे. याचं कारण इंग्लंडच्या राजप्रमुखाची निवड ही निवडणुकीच्या आधारे न होता वंशम परंपरेच्या आधारे केली जाते. इंग्लंडचा राजा किंवा राणी आपल्या पदावरून गेल्यानंतर त्यांच्याच राजवंशातील घराण्यातील मुलगा किंवा मुलगी ही जी ज्येष्ठ असेल ती त्या देशाचा राजा किंवा राणी होत असते किंवा इंग्लंडच्या पदावर विराजमान होत असते. सर्वोच्च शासन प्रमुख म्हणून इंग्लंडचा राज्यकारभार तिच्या नावाने चालतो. भारतात मात्र ही पद्धती नाही. भारताने ठरवून दिलेला 5 वर्षाच्या कार्यकालानंतर रीतसर राष्ट्रपतीची निवडणुकीच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे निर्वाचन मंडळाकडून निवड केली जाते. अशा प्रकारे भारताने गणराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे आणि म्हणून भारत हे प्रजासत्ताक गणराज्य आहे. सर्वच गणराज्य हे प्रजासत्ताक असतात असे सुद्धा नाही. उदाहरणार्थ रशिया गणराज्य आहे, चीन गणराज्य आहे, परंतु ते प्रजासत्ताक गणराज्य नाहीत, कारण भारताची अंतिम सत्ता ही प्रजेकडे आहे. प्रजेच्या माध्यमातूनच म्हणजे नागरिकांच्या प्रौढ मताधिकारांच्या माध्यमातूनच अप्रत्यक्षरित्या सर्व निवडणुका घेतल्या जातात. अंतिम सत्तेची चाबी ही भारताच्या जनतेकडे आहे. म्हणून भारत हे गणराज्य तर आहे, पण कसं गणराज्य आहे? प्रजासत्ताक गणराज्य आहे. अशा पद्धतीनं या 5 शब्दावरून कोणकोणते? सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य या 5 शब्दावरून भारताच्या राजकीय व्यवस्थेचं स्पष्ट स्वरूप लोकांच्या निदर्शनास येते. संपूर्ण राज्यव्यवस्थेची उकल करणे किंवा संपूर्ण राज्यघटनेच्या अंतरंगात शिरून राजकीय व्यवस्थेचा शोध घेणे यापेक्षा या 5 शब्दाचा जर नीट अर्थ संविधानाचा अभ्यास करणाऱ्यांनी समजून घेतला तर भारताच्या राज्यव्यवस्थेचं स्वरूप स्पष्ट करण्याचं काम स्पष्टपणे हे 5 शब्द करतात. या ठिकाणी आपण उद्देशपत्रिकेचा दुसरा भाग व्यवस्थितपणे समजून घेतला. हा व्हिडिओ शांततेने ऐकून घेतला. यामधील महत्त्वाची माहिती आपल्या नोट्समध्ये लिहून घ्या आणि याही व्हिडिओला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करण्याचं काम आपल्याकडून झालंच पाहिजे. थँक्यू. धन्यवाद.